नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी दळवी। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड या ठिकाणी वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती हटवण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे। रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी छत्रपती महाराजांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे। सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा आणि शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही। तसेच भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधीबद्दल कोणतेही ऐतिहासिक माहिती आणि पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे। वाघ्या कुत्र्याच्या रायगडावरील संरचनेचा ऐतिहासिक आढावा घेतल्यास त्याबाबत कोणतीही नोंद आढळत नाही। भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे। तत्कालीन संदर्भ साधनांचा जर आपण आढावा घेतला तर इसवी सन 1869 साली महात्मा फुलेंनी शिवसमाधीचा शोध लावला। त्यानंतर रायगडावर भेट देण्यास आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी कुठेही वाघा कुत्र्याचा उल्लेख केलेला आढळत नाही। कुळवाडी भूषण हा शिवरायांवर महात्मा फुलेंनी रचलेला प्रदीर्घ पोवाडा, त्यात सुद्धा वाघ्याचा उल्लेख नाही। इसवी सन 1893 साली कुलाबा गॅझेटियरमध्ये रायगड किल्ल्याच्या अर्वाचीन काळातील पहिला नकाशा तयार केला गेला। त्या नकाशात वाघ्या कुत्र्याची समाधी असल्याचा उल्लेख आढळत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वि.वा. जोशींनी 1929 साली प्रकाशित केलेल्या राजधानी रायगड या पुस्तकात देखील वाघ्याचा किंवा त्याच्या समाधीचा उल्लेख आढळत नाही। राम गणेश गडकरी लिखित राजसन्यास या नाटकामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केला गेला आहे। याच नाटकातील पुढील उतारा जो आहे तो वाघ्या कुत्र्याच्या दगडी चबुतऱ्यावर बसवलेला संगमरवरी फलकावर कोरलेला आहे। तो असा: थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान, खरोखरीच सर्वांना मान देण्यासारखे होते। हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसरत नसे। अखेर प्रभूचे शुभावसन झाल्याबरोबर या मुख्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली। अशी आत्ता सध्या वाघ्या कुत्र्याची जी संगमरवरी चबुतऱ्यावरची संरचना आहे त्याच्या खाली जो फलक कोरलेला आहे यावरती या नोंदी आहेत। भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते। त्यामुळे वाघ्या कुत्र्याची समाधीला 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी हटवणं अत्यावश्यक आहे, अशी मागणी छत्रपती संभाजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे।